वळूया पुढच्या बातमीकडे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। कोकणातील आंबा काजू उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि या संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। तसंच याच मुद्द्यावरून राजू शेट्टी यांनी याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती। सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवावा अशी मागणी राजू शेट्टी यांची आहे आणि त्यासाठी ते विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत। यावर्षी आंबा आणि काजूचं जे उत्पादन घटलेलं आहे त्याला वातावरणातील बदल आणि विशेषतः वैश्विक तापमान वाढीचे परिणाम म्हणून 10% सुद्धा उत्पादन शेतकऱ्याच्या हाताला लागलेलं नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं पाठपुरावा करून केंद्र सरकारकडे NDRFची पथक मागवून घ्यायला पाहिजे होतं, पंचनामे व्हायला पाहिजे होते, परंतु काही झालं नाही। विधानसभेमध्ये वांजुटी चर्चा झाली परंतु त्यातून हातात काहीच पडलं नाही आणि आंबा उत्पादकाची चेष्टा केल्यासारखं कलमाला 220 रुपये एवढी मदत सरकारनं देऊ केली, त्याच्यावर सुद्धा अजून काही शासन निर्णय झालेला नाही आहे। फक्त विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। वास्तविक आता आंब्याची राखण करणारा एक नेपाळी माणूस दिवसाला 800 रुपये मजुरी घेतो आणि एका कलमाला सरकार 220 रुपये देऊ करतंय। ही फार मोठी थट्टा आंबा उत्पादकाची आहे। अशा पार्श्वभूमीवर सरकारनं कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादकाला जे बेदखल केलेलं आहे त्याचा जाब विचारण्यासाठी म्हणून 15 मेला दुपारी 4 वाजता गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला अशा प्रकारच्या मोर्चाचं आम्ही आयोजन केलं आहे।